नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। नवापुर टेक्सटाइल एमआईडीसी में भीषण आग, शॉर्ट सर्किट से फैक्ट्री जलकर खाक। नवापुर एमआईडीसी क्षेत्र में आज सुबह करीब 11 बजे सूरत के व्यापारी रमेश भाई की टेक्सटाइल फैक्ट्री में भीषण आग लग गई। प्रारंभिक जानकारी के अनुसार शॉर्ट सर्किट के कारण लगी आग ने देखते ही देखते विकराल रूप धारण कर लिया और पूरी फैक्ट्री जलकर खाक हो गई। आग की लपटें आसपास की फैक्ट्रियों तक पहुंचने से पूरे परिसर में अफरा तफरी मच गई। धुएं के गुब्बार से एमआईडीसी क्षेत्र ढक गया। नगर पालिका के पास केवल एक ही फायर ब्रिगेड वाहन होने से आग पर काबू पाने में काफी मशक्कत करनी पड़ी। इस हादसे में किसी की हताहत होने की खबर नहीं है, लेकिन करोड़ों रुपए के नुकसान की आशंका जताई जा रही है। नवापूर एमआयडीसी ई ब्लॉक मध्ये 21 तिथं रमेशभाई जसोलिया यांची फॅक्टरी आहे। त्या फॅक्टरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अंदाजे 10 ते 15 करोड रुपयाचे नुकसान झालेलं आहे। त्यांचा कपडाही होता, बनलेला कपडा रेडीमेड, आणि दुसरं यान होतं, यान म्हणजे धागा होता, आणि मशिनरी परत त्यांचे टीएफओ जोडून गेलेले आहेत, वार्पिंग जोडून गेलेले आहेत, पूर्ण मागायचे जेवढी मशिनरी होती ती जोडून खाक झालेली आहे। आणि प्रशासनाचे सर्व लोक आलेले आहेत, पीआय साहेब आहेत, आमचे नवापूरचे तहसीलदार साहेब आहेत, नगरपालिकेचे नगर सेवक तुमचे मनोहर भाऊ नगराडे आलेले होते, नंतर तुमचे शरद पाटील आलेले होते, आणि त्यांनी चांगलं सहकार्य केलं। पण आग काही बुजत नाही, बंब कमी पडतायत। नवापूर नगरपालिकेकडे एकच बंब असल्यामुळे बंब कमी पडतायत, तरी शासनाने त्वरित अजून बंब उपलब्ध करून घ्यावेत, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जाता यायला पाहिजे। तरी लवकरात लवकर इथं नवीन फायर स्टेशन ओपन करण्यात यावं एमआयडीसी मध्ये। आणि इथं जे नवीन आता कसं झालंय, आम्ही रोजगारांना इथं 4 ते 5 हजार रोजगारांना रोजगार देतो, आणि बाहेरून जे उद्योजक येत आहेत इथं फॅक्टऱ्या लावतायत, फॅक्टऱ्या खूप वाढतायत, जेणेकरून इथं फायर स्टेशन लवकरात लवकर होणं आवश्यक आहे। मी अशी शासनाला विनंती करतो, आणि एमआयडीसी चे जे आरओ असतील त्यांना सुद्धा विनंती करतो की फायर स्टेशन लवकरात लवकर सुरू करावे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।